श्रीनगरमधला आजचा हा आमचा दुसरा दिवस आणि आपण पाहत असलेल्या व्हिडिओचा पार्ट 2। आज आपण पाहूया या डल लेकचे डिटेलमध्ये सविस्तर, तसेच प्रसिद्ध चार चिनार, अकबर फोर्ट, हॉटेल ताज, शंकराचार्य मंदिर, इथली मार्केटिंग आणि इथं डल लेक जवळ असताना आणि दुपारनंतर जेवणानंतर श्रीनगरहून पॅम्पोर आणि त्यानंतर अवंतीपूर आणि तिथून नंतर पहलगामला जायचं आहे। अप्रतिम निसर्ग पाहण्यासाठी जायचं आहे। तर चला सुरुवात करूया। छोट्या छोट्या बोटीमधून इथले लोक त्यांच्या वस्तू विकण्यासाठी आपल्या बोटीजवळ येतात। त्यात विशेषतः प्रामुख्यानं त्याच्यामध्ये केशर म्हणजे शॅफ्रॉन, ड्रायफ्रूट्स, सुगंधी अत्तर, तसेच इकडचे दागिने, इकडचे कपडे, कावा हा त्यांचा स्पेशल चहा किंवा फोटो काढणारे असे खूप आग्रह करतात, जवळ येतात आणि आपणाला खरेदी करण्यासाठी म्हणतात। आणि जर आपण नकार दिला तर म्हणतात यहाँ काश्मीर में आके भी पैसा खर्च नहीं करोगे तो पैसे का क्या करोगे भाई साहब। किंवा म्हणतात कि मेरी ये चीज़ वस्तू नहीं लिया तो काश्मीर में आके फिर तुमने क्या किया, असं म्हणून आम्हाला एकानं गाठलं आणि आम्हाला तिथले काश्मीरचे कपडे जे आहेत ते आमच्या अंगावर घातले, त्याचे फोटोग्राफी करायला सुरुवात केली। आणि ते अंगावर कपडे घातल्यानंतर जे एकमेकाकडे पाहून आम्हाला जे वाटू लागलं, आम्हाला जे ते म्हणजे दिलबर दिलबर हो दिलबर दिलबर, होश ना खबर है ये कैसा असर है, तुझसे मिलने के बाद दिलबर, तुझसे मिलने के बाद दिलबर, दिलबर दिलबर हो दिलबर दिलबर। आणि त्यानंतर आली पाण्यातली गार्डन, व्यवस्थित मेंटेन केलेली, दिसायला छोटी दिसत असली तरी पाठीमागे बरीच मोठी असलेली ही गार्डन म्हणजे नेहरू गार्डन। या नेहरू गार्डनमध्ये व्यवस्थित प्रकारे सगळं मेंटेन केलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूनं चोहोकडून ह्या छोट्या छोट्या बोटी फिरत असतात। आता हा डल लेकचा विस्तीर्ण परिसर, सगळे बाजूबाजूचे डोंगर, हे निसर्ग झाडी जे आपणाला दिसत आहे, हे दूर डोंगरावर व्हाईट जे पांढरे दिसत आहे ते आहे हॉटेल ताज। हे ताज हॉटेल त्यांनी बांधून इथं किरायानं त्यांना चालवायला दिलेलं आहे। हे हॉटेल ताज इथे या डोंगरावर विस्तीर्ण त्याच्यावर आहे। त्याच्या बाजूला खाली निसर्ग परिसर सगळा दिसत आहे पाण्याच्या बाजूलाच, आणि तिथं काही घरं आहेत। ह्या घराकडं हा जाणारा माणूस बघा, ह्या घराकडे एक गवत घेऊन त्याच्या नावेवर जात आहे। याच्या पुढं आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे प्रसिद्ध चार चिनार। हा जो दिसत आहे याच्यावर चार चिनारची खूप मोठी झाडं होती म्हणून याला चार चिनार हे नाव पडलं। हे प्रसिद्ध ठिकाण आणि याची आख्यायिका अशी सांगतात की जहांगीर हा राजा, त्याची पत्नी म्हणजे नूरजहां जेव्हा रुसायची तेव्हा ती इथे येऊन बसायची आणि राजा तिला पुन्हा विनवायला यायचा व विनंती विनवून तिला नंतर परत घेऊन जायचा। म्हणजे आम्ही ते ऐकलं आणि आम्हाला हसू आलं की म्हणजे राजा असो की गरीब असो, पण त्याची बायको रुसतच असते। रुसणं हा त्यांचा अधिकारच असतो आणि तिला विनवणं हे पतीचं कर्तव्यच असतं। आम्ही एकमेकाकडे पाहिलं, बायकोनं माझ्याकडे, मी तिच्याकडे पाहिलं आणि नजरेला सांगितलं आणि ठरवलं आपण असं करायचं नाही, जे ठरलंय तसंच वागायचं। म्हणजे असं कसमे वादे निभाएंगे हम, मिलते रहेंगे जन्म जन्म, कसमे वादे निभाएंगे हम, मिलते रहेंगे जन्म जन्म। याच भावनेनं तिथं फोटो काढले, फोटोग्राफी केली आणि लगेच स्पीड बोटमध्ये, मोटार बोटमध्ये आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून जायचं होतं। एक चक्कर आम्हाला मारून आणणार होते। मग तिथं आमची जी टीम होती सगळी त्या बोटमध्ये बसली आणि त्या ड्रायव्हरनं बोट सुरू केली आणि एक चक्कर मारायला घेऊन गेले। आतमध्ये फिरवत असताना जी स्पीड असते
आमच्या शिकाऱ्याची स्पीड कशी स्लो होती, हळूहळू होती, आणि हे कशी होती फास्ट बोट किंवा मोटर बोट आपण ज्याला म्हणतो. तर वेग जो असतो, ह्या वेगाला काय महत्त्व असतं आयुष्यामध्ये, जिंदगीमध्ये किंवा प्रवासामध्ये सुद्धा असेल, तर मात्र वेग हा नियंत्रित असला पाहिजे हे आपण नक्कीच म्हणतो. तर हे आम्हाला त्या स्पीड बोटवरून सगळ्या आमच्या टीमला किंवा आमच्या ग्रुपला त्यांनी फिरवलं आणि फिरवून परत पुन्हा आम्हाला ते 4 चिनारकडे आणू लागले. तर मधले इतके उत्साही झालेले आहेत पहा, जिंकल्यासारखा आनंद असतात. आता बाजूला काही शेती दिसते पहा, थोडे थोडे जमिनीचे तुकडे दिसतात, त्यावर ती शेती केली जाते. आणि पूल आहेत जोडणारे, या जमीन ते जमिनीला जोडणारे, छोटे पाण्यावरून जाण्याचे, जसं की मनाला जोडणारे सुद्धा पूल असतात. आता हे छोटी छोटी झाडं जी दिसत आहेत, बर्फाच्या यामुळे इथं पानं जास्त नाहीत झाडांना, किंवा हिरवेगार पण आणखी जास्त आलेला नाही. आताशी नवती फुटत आहे, हे दूर दिसत आहेत. आणि हे जे आता हलणारं दिसत आहे याला फ्लोटिंग शेती असं म्हणतात. म्हणजे ही शेती कशी पाण्यावर फिरणारी शेती आहे, किंवा ह्याला चोरटी शेतीसुद्धा म्हणतात. इथं शेती उत्पन्नाचं मुख्य साधन नाही. आता दूर जे डोंगर दिसत आहे त्या डोंगरावर अकबर फोर्ट आहे, म्हणजे अकबरानं बांधलेला किल्ला आहे असं सांगितलं जातं की ते अकबराने केलं होतं. या दुसऱ्या डोंगरावर बघा जो घुमट दिसत आहे ते आहे शंकराचार्य मंदिर. हे डोंगराच्या पुरंत जे दिसत आहेत त्या मंदिराला 307 पायऱ्या आहेत चढण्यासाठी, तेवढ्याच पायऱ्या उतराव्या लागतात. आता इथं हे वाळलेलं गवत आहे, हे गवत चटया करण्याकरता ते वापरलं जातं. हे गवत वाढवलं जातं त्यांनी आणि त्यापासून ते चटया तयार करतात. आता हे ज्या हाऊस बोट आहेत त्याच्या बाजूलासुद्धा हिरवं हिरवं आपल्याला दिसत आहे. हे मध्ये हिरवं लावलेलं आहे, ही त्यांनी पाण्यावर केलेली शेती आहे. आणि ही शेती वाहून जाऊ नये किंवा चोरटी होऊ नये म्हणून लाकडाचे त्याच्या बाजूनं खांब असे बसवल्यासारखे बसवलेले आहेत. आणि हे गवत मोठं झाल्यानंतर पुन्हा यापासूनही ते चटयाची निर्मिती करतात. आणि चटया निर्मिती करून ते विकणं आणि त्यापासून उत्पन्न मिळवणं हा त्यांचा एक बऱ्यापैकी साईड बिझनेस आहे. आता हे आपण जे पाहत आहोत हे इथं पहा, या शेतीला बॉर्डर जसे आपल्याकडे बांध असतात तसे त्यांना पण तिथं बांध आहेत. आणि या झाडाच्या मधून सुद्धा छोटे छोटे आणखी ते गवत केलेले दिसत आहे. आता आपण इथे या मार्केटिंगसाठी आलो आहोत. ॲक्च्युअली हे दुकानं आहेत बसवलेली, हे पण त्या हाऊसबोटसारखीच खालून लाकडाचाच सपोर्ट असलेली. आणि तिथं ज्या वस्तू आहेत विशेषतः काश्मीरी शाल, ड्रेस असतील, मफलर असतील, गरम उलनचे कपडे जे असतात हे सगळे इथं या मार्केटमध्ये मिळतात. हे मिळण्यासाठी इथं ते आणून सोडतात. आता हे सगळी खरेदी तुमची झाल्यानंतर मग हे परत आपणाला घेऊन जिथून आपण बसलो होतो, म्हणजे जे गेट किंवा घाट म्हणलो होतो आपण, घाट नंबर 9मधून आम्ही आलो होतो, तर आता आपणाला या बोटीनं त्या घाटाकडं ते परत घेऊन जात आहेत. आणि त्या घाटाकडे परत घेऊन गेल्यानंतर काय करायचं आहे की तिथल्याच एका हॉटेलमध्ये दुपारचं जेवण करायचं. आणि दुपारचं जेवण करून दुसरीकडे जाण्याकरता, म्हणजे आपणाला जे पुढचं पॅम्पर, अवंतीपूर आणि नंतर पहलगामला जायचं आहे, तिकडं नंतर आपणाला जायचं आहे. तर हे आता घाटावर येणे आणून सोडलं आहे. आता आपण पहलगामच्या रस्त्यावर आहोत. त्यांनी एक स्पॉट जिथं रस्ता थोडासा रुंद असतो अशा ठिकाणी गाड्या उभ्या केलेल्या आहेत. इथं बघा पान टपरी आणि चहाची टपरी ते पण आहे. मला वाटतं जर अमिताभ बच्चनजी इथं जर असते तर ते पान टपरी पाहून नक्कीच म्हणाले असते, खाई के पान बनारस वाला, खाई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला, फिर तो ऐसा करे कमाल, सीधी कर दे सबकी चाल, ये छोरा गंगा किनारे वाला, ये छोरा गंगा किनारे वाला. आता डोंगरांच्या रांगा दिसत आहेत. अलीकडे छोटे डोंगर, पलीकडे मोठे डोंगर, डोंगरांचे बदलणारे रंग, त्यांचे बदलणारे आकार. जसं असं वाटतं पाहिल्यानंतर की काही डोंगर नाराज डोंगर आहेत, काही खुश डोंगर आहेत, काही स्थितप्रज्ञासारखे डोंगर आहेत, काही समाधानी डोंगर आहेत, काही गोरा डोंगर, काळा डोंगर, सावळा डोंगर, हे सगळे सोनेरी चंदेरी डोंगरसुद्धा आपल्याला दिसत आहेत. कारण इथं या डोंगरावर जी झाडं आहेत, कुठं विरळ आहेत, कुठं दाट आहेत, अशी ही झाडं सगळी या डोंगराच्या ह्याच्याशी. हे आहे अवंतीपूरमधील विष्णू मंदिर, खूप जुने मंदिर. अवंतीवर्मन नावाच्या राजानं हे मातीमध्ये गाळलं गेलेलं मंदिर त्याचं उत्खनन करून ते पुन्हा सगळ्यांच्या समोर व्यवस्थित करून सर्वांना प्रेक्षणीय स्थळ म्हणून आता हे खूप जुनं झालेलं आहे. पुढं जसं जसं जाऊ आपण तसतसे हे डोंगर आपल्याला आकर्षक वाटत आहेत.
एका एका डोंगराकडे पहा, जरी सतत डोंगर येत असले त्यांच्या बाजूनच एक अल्लड तरुण तरुणी अशी मुलं जी असतात अशी कशी वाहतात किंवा बागडतात तशा नद्या वाहत आहेत. आणि त्याच्या बाजूला त्यांचे जसे मोठे भाऊ असतील, वडील असतील, आई असतील असे उभे राहिल्यासारखे हे डोंगर दिसत आहेत. हे डोंगर उंचच्या उंच आणि त्याच्या बाजूनं अल्लडपणे वाहणारी ही नदी जी आहे, ही नदी याला व्हाईट वॉटर असं म्हणतात. हे पाहताना पण आपल्याला आपल्याकडच्या पाण्यासारखं दिसत नाही. हे पाणी याला व्हाईट वॉटर असं तिथलं नाव आहे. हे डोंगर जे आहेत या डोंगरांचे आकार पहा, यांचे दिसणारे रंग पहा, वेगवेगळे. जवळचे जे डोंगर आहेत ते डार्क दिसतात, त्याच्या पलीकडचे थोडेसे फिक्कट दिसतात, त्या पलीकडचे पुन्हा आणखी फिक्कट दिसतात. म्हणजे सोनेरी डोंगर, चंदेरी डोंगर असे पण दिसतात. आणि हे व्हाईट वॉटर त्यातून पाहणारं खूप दृश्य एकदम मनाला आकर्षित करतं. हे किती पाहावं म्हणजे काय म्हणतो आपण, बार बार देखो, हजार बार देखो, देखने की चीज है हमारा दिलरुबा. दिलरुबा नाही, हे हमारा म्हणजे जे काय सीन आहे, आम्ही जे पाहायला आलो आहोत, हे ठिकाण म्हणजे पुन्हा पुन्हा पाहण्यासारखं आहे. इथं पुन्हा पुन्हा किती वेळा जरी ते अशी आले तरी पुन्हा ते पाहावेच वाटतात. परत परत डोंगरच आहेत असं म्हणून आपणाला कंटाळा येत नाही, किंवा तेच नदी पुढं पुढं वाहते, वेडी वाकडे वळणं घेत जाते म्हणून आपणाला त्याचा कंटाळा अजिबात येत नाही. ही नदी पहा किती वळणं घेऊन त्या डोंगराच्या बाजूनं पुन्हा पुन्हा जात आहे आणि पुढं पुढं सरकत आहे. आता पहा, डोंगराच्या वरती कुठं कुठं बर्फ साठलेला आहे. हा बर्फ कसा आपणाला दुरून पांढरा शुभ्र दिसत आहे आणि खाली झाडी आहे. आणि आम्ही आता पहलगामला पोहोचलो आहोत. हे आमच्या हॉटेलच्या बाजूचा हा परिसर आहे. तिन्ही सांजा झालेले आहेत, म्हणजे 7 वाजून गेलेले आहेत. आणि हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतं, झाल्या तिन्ही सांजा करून शिनगार साजा, वाट पाहते मी. जेवणाची वेळ झालेली आहे आता वाट पाहायला, दुसऱ्या कशाची वाट पाहायची वेळ नाही. आणि हॉटेलमध्ये डायनिंग टेबलवर सुद्धा आमची ते जेवणासाठी वाट पाहत आहेत. आम्ही जेवणं करून घेतली आणि जेवणं करून जेव्हा पुन्हा बाहेर डोकावलं तर तेव्हा काळा अंधार पडला होता. आणि ह्या अंधारामध्ये डोंगर काही असे एक गाढ झोपी गेल्यासारखे दिसत होते. काही आता गुंगीमध्ये जात आहेत, काही डुलक्या घेत आहेत असे वाटत होते, काही लहान लेकरासारखे चुळबुळ करणारे दिसत होते, आणि काही डोंगर झोप येत नाही अशा पण अवस्थेमध्ये वाटत होते. हे सगळं पाहून वाटलं, येशा मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए, ये शाम मस्तानी मदहोश किए जाए. तर मंडळी, आपण सर्वजण मदहोश होऊया, पर्यटनाचा आणि व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आज हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.